निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। होय गोरक्ष, कलियुग आहे गोरक्ष, त्यामुळे कलीचंच राज्य सुरू आहे। या कलियुगात जेवढे मनुष्य त्याच्या प्रभावाखाली येतील तेवढी कलीची शक्ती वाढत जाईल। परंतु गुरुदेव, अशाने तर तो संपूर्ण सृष्टीवर राज्य करेल। यथा तथा कलीच्याच विचारांच्या प्रवृत्ती असतील। त्याचा हेतू तोच आहे गोरक्ष। भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा दुष्टांचा संहार केला तेव्हा कली त्यांच्या समोर आला, त्यांना आव्हान देत होता, ह्यावेळी माझा पराभव झाला परंतु यापुढे मीच विजयी होईल असं तो म्हणाला। तो कलीचा अहंकार आहे गुरुदेव। भगवान श्री विष्णूंसमोर कलीचा टिकाव लागणं असंभव आहे, मग ते युग कोणतंही असो। प्रत्येक युगामध्ये कली विविध रूपांमध्ये प्रकट होत गेला आहे। सत्ययुगात त्याने बलाढ्य रूप धारण केलं। संपूर्ण सृष्टी तेव्हा संकटात सापडली होती, तेव्हा भगवान विष्णूंनी वराह आणि मत्स्य अवतार धारण केले। तिथेही कलीचा पराभवच झाला। नंतर त्रेतायुगात कली राक्षस बनून आला, मनुष्य सृष्टीवर आणि इथल्या प्राणी मात्रांवर दुराचार करू लागला। तेव्हा भगवान विष्णूंनी श्री रामप्रभूंचा अवतार घेऊन त्याचा संहार केला। द्वापर युगातही भगवंतांनी कलीची तीच अवस्था केली। त्यामुळेच ह्या कलियुगामध्ये मनुष्याच्या मनामध्ये घर करण्याचा डाव त्याने रचला। त्याला असं वाटलं की मनुष्याच्या मनामध्ये घर करून वार केला तर श्रीकृष्ण काहीही करू शकणार नाही, कारण परमेश्वर आपल्या भक्तांवर कधीही वार करणार नाही। परंतु ह्यावेळी कलीचा हा डाव चांगलाच यशस्वी होताना दिसतो आहे गुरुदेव। मनुष्याच्या मनात तो दुष्ट विचारांची पेरणी करतो आहे। गोरक्ष, श्रीकृष्णांनी द्वापर युगात सांगितलेलं गीता रहस्य केवळ तेव्हा पुरतं मर्यादित नव्हतं। भगवद्गीता खऱ्या अर्थाने ह्या कलियुगामध्ये मनुष्याला उपयोगी पडणार आहे। त्यातलं ज्ञानच मनुष्याला कलीच्या वाईट प्रभावापासून वाचवू शकणार आहे। आणि त्यामुळेच श्रीकृष्ण चरित्र, भगवद्गीता हे प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचं दायित्व साधू, संत, योगी या सगळ्यांचं आहे। देवकी, तुला थोडासा आराम वाटत असेल तर उठून बसतेस का? काल रात्रीपासून तू पाणीही घेतलेलं नाहीयेस। तुझ्या डोळ्यात पाणी? मनाला दोन भावनांनी घेरले आहे। आपलं मूल वाचलं याचा आनंद आहेच, पण त्याचा वियोगही सहन होत नाही। देवकी, त्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय होता का? नुकत्याच जन्मलेल्या बाळाला त्याच्या आईपासून दूर जाताना पाहणं कठीण आहे। तो काय करत असेल, कसा असेल, रडत तर नसेल ना? या अशा अनेक विचारांनी मनाला टोचण्या लागत आहेत। देवकी, आपलं बाळ सुखरूप हातात आहे आणि देवकी, आपण त्याविषयी इथे बोलणं योग्य नाही। भिंतीलाही कान असतात। तू आधी डोळे पुस, शांत हो। स्वामी, कंसाने बाळाबद्दल विचारले, तो
पुन्हा विचारेल. देवकी, त्याने कितीही विचारू दे, आपण एक शब्दही बोलायचा नाही. आपल्याला काहीही ठाऊक नाही असंच सांगायचं. पण त्यामुळे तो आणखी त्रास देणार आपल्याला. देवकी, इतकी वर्ष झाली तो आपल्याला त्रास देतोय. इतकी वर्ष आपण सहन करतोय. यापेक्षा जास्त आणखी काय त्रास देणार आहे तो? वसुदेव, महाराजांनी तुम्हाला एक संधी द्यायला सांगितली. बोला, रात्री नेमकं काय घडलं आणि जन्मलेलं बाळ कुठे? आम्हाला ठाऊक नाही. हे पहा, महाराज इकडेच येत आहेत. त्याआधी तुम्ही मला सांगू शकता. सत्य सांगितलं तर महाराजांना मी तुमची शिक्षा कमी करायसाठी शिफारस करेन. आमचं उत्तर तेच आहे. ठीक आहे, तर मग महाराज देतील ती शिक्षा भोगायला तयार राहा. आपण विचार केला तसंच घडलंय. तर कंसाला काय सांगायचं? देवकी, आता आपल्याला तारणं किंवा मारणं हे परमेश्वराच्या हातात आहे. त्याच्या इच्छेपुढे कुणी काहीही करू शकणार नाही. गुरुदेव, मनुष्याचा एक स्वभाव आहे. जर त्याच्या आयुष्यात त्याला काही संकट आलं किंवा संघर्ष करावा लागला तर तो त्याचा दोष परमेश्वराला देतो आणि हे त्याच्याच बरोबर का घडलं असं गाऱ्हाणं करतो. मुळात मनुष्याला हे समजत नाही की संघर्ष हा भगवंताला सुद्धा चुकलेला नाही. सत्य असत्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट ह्याचा संघर्ष आदिम अनंत काळापासून सुरू आहे. गुरुदेव, धीर न सोडता त्या संघर्षाला सामोरं जायला हवं. परमेश्वराचं ध्यान करायला हवं. उलट संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आपला सद्भाव, धर्म क्षीण होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा अधर्म आणि असत्याचा जोर वाढतो आणि मनुष्याला तो गिळंकृत करू पाहतो. गुरुदेव, कलियुग असल्यामुळे अधर्म तर परमसीमेवर आहे. दुष्ट प्रवृत्ती चांगल्या विचारांचा नाश करू पाहते आहे. त्यासाठी श्रीकृष्ण भक्ती अत्यंत आवश्यक आहे. श्रीकृष्णाने सांगितलेलं ज्ञान, त्याचे विचार हे आपल्या आचरणात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. श्रीकृष्ण भक्ती महत्वाची आहे. अखेर तेच उपयोगी पडणार आहे गोरक्ष. कारण संकट हे कुणावरही येऊ शकतं, अगदी भगवंतावर देखील. महाराजांचा विजय असो. बोला प्रधानजी. वासुदेव आणि आपल्या भगिनीच्या मुलाचा ठाव ठिकाणा लागलाय महाराज. आपल्या सैन्याला त्यात यश आलं. कुठे आहे जो माझा काळ म्हणून जन्मलाय? वासुदेवाने त्याला गोकुळात नंद राजाकडे नेऊन सोडलंय. मला या गोष्टीचा अंदाज आलाच होता. वसुदेवाकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तुम्ही एक खात्रीने सांगताय ना प्रधानजी? होय महाराज. पुन्हा एकदा खात्री करून मला कळवा. देवकीचा 8वा पुत्र जिवंत राहता कामा नये. त्याचा अंत माझ्याच हातून लिहिलाय.
गुरुदेव, कंसाला समजलं होतं की श्रीकृष्ण हा नारायणाचाच अवतार आहे, म्हणून त्यांनी त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु बाकीच्या लोकांना मात्र अजिबात ठाऊक नव्हतं की श्रीकृष्ण हे देवाचा अवतार आहे. मनुष्याची हीच शोकांतिका आहे गोरक्षा, आणि प्रत्येक युगामध्ये हेच घडत आलं आहे. भगवंत जेव्हा मनुष्य देहात एखादा अवतार धारण करतो तेव्हा लोकांना त्यांना ओळखता येत नाही, आणि जेव्हा भगवंत तो मनुष्य देह ठेवतात तेव्हा लोकांना त्यांचं मोल कळतं. आपण काय गमावून बसलो हे त्यांच्या लक्षात येतं. भगवंत वेळोवेळी प्रचिती देत असतात, परंतु त्याचा भावार्थ प्रत्येकालाच समजतो असं नाही. परमेश्वर लीला समजणं ही काही सहज शक्य होणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी तशी दृष्टी असावी लागते. कृष्ण जेव्हा बालरूपात होते तेव्हा सुद्धा त्यांना माहिती होतं की कंसाने पुतनेसारख्या दुष्ट राक्षसिणीला त्यांचा अंत करण्यासाठी पाठवलं होतं. श्रीकृष्णाच्या ज्या बाललीला आहेत त्यातला हा एक उत्कट प्रसंग होता. आपण बोलवलत महाराज? वासुदेव आणि देवकीचा पुत्र जिवंत आहे, तोवर माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. आपण आज्ञा करा महाराज. मी आपले सैनिक घेऊन जातो आणि त्या लहान बाळाला गोकुळातून उचलून आणतो. एवढ्याशा जीवाला संपवण्यासाठी सैन्य घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मनात काय योजना आहे महाराज? पूतनाला माझा संदेश पाठवा. मी तिला इथे बोलावलं असल्याचं कळवा. जशी आज्ञा महाराज. माझ्याकडे फार कमी अवधी आहे प्रधानजी. पूतना इथे त्वरित यायला पाहिजे. मी त्वरित संदेश पाठवतो आणि त्यांना सन्मानासहित राज दरबारात घेऊन यायला सांगतो. पूतना कोणालाही थांगपत्ता न लागू देता देवकीच्या पुत्राला ठार करेन. स्वामी, तुम्ही म्हणालात आपलं मूल सुखरूप आहे. हे ऐकूनच मनाला आधार वाटतो. ही सगळी त्या परमात्म्याची कृपा. हे सगळं नियतीनेच घडवून आणले. जन्मजात 7 अर्भकांचा मृत्यू पाहिला आहे. किमान आपला 8वा पुत्र वाचला याचं समाधान आहे. देवकी, कोणीतरी येत आहे. आपण हा विषय इथेच थांबवायला हवा. देवकी, तू माझं सामर्थ्य आणि माझा स्वभाव ओळखतेस. तुम्ही तुमच्या पुत्राला पाताळात जरी लपवलं असेल ना तरी मी शोधून काढेन. त्यामुळे मी विचारतो आहे, त्याचं उत्तर दे. कदाचित तुमची शिक्षा कमी होईल. कुठे आहे तुमचा पुत्र? ते आम्हाला ठाऊक नाही. ही माझ्या भगिनीशी बोलू नको का? देवकी, तुझा लाडका बंधू तुला काहीतरी विचारतो आहे. ठाऊक नाही. मी तुला ओळखतो देवकी. तुला असत्यही बोलता येत नाही.
महाराजांना माहिती आहे तुमचं मूल कुठे आहे ते. वासुदेव, तू तुझ्या मुलाला गोकुळात नंदकडे सोडून आलायस ना? माझं सैन्य 10 दिशांना गेलं होतं. त्यांच्या नजरेतून हे सुटणं केवळ अशक्य होतं. तुम्ही ज्याला वाचवण्यासाठी एवढा खटाटोप केला त्याच्या मृत्यूची वार्ता तुम्हाला लवकरच कळेल. नाही, ही वार्ता खोटी आहे. आमचं बाळ गोकुळात नाही. माझ्यापासून त्याला जरी लपवलत ना तरी आता तो मृत्यूपासून लपणार नाही. देवकी, मी तुझ्या पुत्राला मारण्यासाठी पुतणाला पाठवित आहे. हे बघ बंधू, मी हात जोडते तुझ्या समोर. माझ्या मुलाच्या प्राणाची भीक मागते मी. काही नको करूस, काही नको करू. तुला तुझ्या बंधूच्या प्राणांची काळजी नाही, फक्त तुझ्या पुत्राचे प्राण महत्वाचे आहेत. तुझा पुत्र मथुरेत वाचला पण गोकुळात वाचणार नाही. हे यशोदा, यशोदा. अहो पहा ना, हा किती गोड हसतोय, माझ्याशी बोलू पाहतोय. पाहतोच आहे मी ते, पण यशोदा मला एक वेगळीच काळजी लागली आहे ग. काय झालं? आपल्या गायींना काही झालंय का? नाही ग, तसं काही असतं तर मी पाहून घेतलं असतं. पण आपण याला लपवण्याचे एवढे प्रयत्न करूनही सगळ्या गोकुळात कळलंय की आपल्या घरी बाळ आला आहे ते. मग कळू देत की. तसंही त्याच्या नामकरणाला आपण सगळ्यांना आमंत्रण देणारच आहोत. ते ठीक आहे ग यशोदा, पण ही गोष्ट गोकुळापुरती सीमित राहिली तर ठीक. ही वार्ता मथुरेत नको जायला. गोकुळातलं कोणी तिकडे जाऊन सांगेल असं वाटत नाही. ते पण आहेच म्हणा, पण अगं एक गोष्ट माझ्या कानावर आली की मथुरेतील काही माणसं आपल्या गावात आली होती. ती वेश पालटून आलेली माणसं ही कंसाचीच असावी. म्हणजे हा इथे आहे हे कंसाला कळलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? शक्यता नाकारता येत नाही. कंस याच्यात शोधात आहे. आपल्याला काळजी घ्यावी लागेल यशोदा. कंसाने त्याचे सैनिक पाठवून जर आक्रमण केलं तर गोष्टी खूप अवघड होतील. नाही, आता काहीही झालं तरी मी कृष्णाला माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही. कंसच काय, यम जरी आला ना तरी त्याच्या विरोधात मी उभी राहीन. मलाही वाटतं ग, कृष्ण सुखरूप असावा. अहो एका दिवसातच मला त्याचा लळा लागलाय. तो माझा सर्वस्व बनलाय. आणि यशोदा, आपल्या घराजवळ कोणीही परक माणूस येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याची काळजी घेईनच मी, पण सगळ्या गोकुळात समजलंय तर बायका कृष्णाला पाहायला येणारच. त्यांना अडवता येणार नाही. ठीक आहे.
मच्छिंद्र, तू गोरक्षला माझ्याकडे घेऊन ये. काय झालं गुरुदेव? गोरक्ष, आपण इथे किती काळ थांबणार? आपण इथलं कार्य पूर्ण करू आणि श्री दत्तप्रभूंना जाऊन भेटू, त्यांचं दर्शन घेऊ. गुरुदेव, आपल्याला तसा काही संकेत मिळाला का? होय गोरक्ष, त्यांचं काही महत्वाचं कार्य दिसतं आहे. असं असेल तर तात्काळ निघूया. या भूमीत आधी कृष्ण भक्तीचं बीज रोवू, इथलं कार्य पूर्ण करू आणि मग जाऊ. जशी आज्ञा गुरुदेव.